अगं एका मिनिटात बच्चू भाऊ आपल्या इथं पोहोचत आहे. सर्वांना विनंती आहे की एका जोरदार घोषणा द्यायची आहे. भारत माता की, भारत माता की. इन्कलाब, इन्कलाब. बच्चू कडू, बच्चू कडू. खाली बसा मागे व्हा ना मग हो मागे चला मागे चला मुंडे त्यांना बसवा सगळ्यांना बसवा मुंडे भाऊ त्यांना खाली बसवा सगळ्यांना इकडे खाली बसवा या साईडचे पळसकर यांना खाली बसवा बसा खाली सगळ्यांना दिसतं बसल्यानंतर सगळ्यांना दिसेल ना खाली बसा जिल्हा परिषद सीओ मुर्दाबाद 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 पिंडदान आंदोलन होतं. पिंडदान हे आत्मा मुक्ती करण्यासाठी ठेवण्यासाठी केलं जातं. दिव्यांगाची कर्जमुक्ती झाली पाहिजे, दिव्यांग बोज मुक्त झाला पाहिजे. आणि एकाएकी सरकारनं बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावर मतं घेतले. तर मला केंद्र आणि राज्यामध्ये दोनही सरकार बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्याची आहे. मग आता आमचा हिंदू दिव्यांग कटला याचं काय? एक है तो सेफ है, का सेफ है? आप धर्म की बात ही कर रहे हो तो या धर्म वाला मर गया ना, इसके लिए क्या है? बरोबर. आणि त्याच्यासाठी हा इशारा म्हणून आंदोलन आहे. जर व्यवस्थित यावर जर निर्णय झाला नाही तर पुढचे 2 आंदोलनानंतर आम्ही मंत्रालय घेराव आंदोलन करू. सर शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तुमचे शब्द पाळला होता, तिने तुम्हाला आश्वासन दिलं. आता मानधन तेवढंच ठेवलं ना. बाकी राज्यामध्ये 4-5 हजार रुपये मानधन आहे, या राज्यामध्ये 1500च आहे. कसं जगू शकल? फडणवीस सरकारकडून काय अपेक्षा आहे आपल्याला? हेच मानधन वाढवलं पाहिजे, त्याच्यावरचा भार मुक्त करावा याच्यासाठी ते पिंडदान केलेलं आहे. आम्ही निवडणुकीच्या काळात नारे ऐकत होतो, बटेंगे तो कटेंगे, ये काय तो सेफ आहे. आता सेफ आहे? दिल्लीत तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे. मग आता कटला ना आमचा हिंदू बांधव, दिव्यांग कटला, मारलं कोण त्याला? आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये फक्त मतं घ्यासाठीच बटेंगे तो कटेंगे आहे का? सरकार तुमचं असताना ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला आत्महत्या करायला लावतो. अशी वेळ होते. 2 लाखाचं कर्ज 10 लाख वसूल करताय तुम्ही. कायदा आहे की नाही आहे? 2 लाखाचं दुपटीपेक्षा जास्त वसूल करता येत नाही. झोपलंय प्रशासन सगळं.
हे काही शिल्लक होते, बजेट माहित नाही अधिकाऱ्याला. जिल्हा परिषदचं बजेट 30 कोटीचं आहे. 5-15 किमान 1.5 कोटी रुपये तरी खर्च करायला पाहिजे, नाही केले. ते श्रीकांत आहे ते कमिशनर, एवढा माळ झालेला का बस, अजूनही 10 कोटी खर्च केले नाही. आणि एकाला एकच लाभ देऊ, अधिकाऱ्याला 4 लाभ चालतोय. अधिकाऱ्याला वेतन चालतं, प्रवास भत्ता चालतोय, भाडे भत्ता चालतं, आरोग्याचं भेटतोय, आणि अपंगाला एकच भत्ता देणार, एकच योजना देणार. लाज का वाटत नाही? आपल्या मतानेच नियम तयार केलेले. आणि हे आंदोलन याच्यासाठी आहे, खास करून सरकारसाठी आहे. ही काही चांगली गोष्ट नाही आहे. आपण बटेंगे तो कटेंगे असं म्हणत होते. आज आमचा हिंदू दिव्यांग बांधव इथं कटला आहे तुमच्या धोरणामुळं. बाकी राज्यामध्ये 5,000-4,000 रुपये मानधन आहे, तुम्ही 1,500 देताय. दिव्यांग लाडकी बहिणीचे अर्ज तुम्ही 2 महिन्यात सगळ्याचे सँक्शन केले, आणि दिव्यांगाचे अर्ज पास करायला 1-1 वर्ष लागते. त्याला 2 पाय नाही त्यांना. अशा प्रकारचा कारभार खपून घेतला जाणार नाही. याची आम्ही प्रजासत्ताक दिनी एक आंदोलन केलेलं होतं. आता आम्ही 21 मार्चला रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊच्या समाधीजवळ 4-5 दिवसाचं उपोषण करणार आहोत. त्याच्यानंतर रक्तदान करणार आहोत, आणि ते झालं नाही तर मग मात्र मंत्रालयाच्या आजूबाजूला घेरल्या जाईल, आणि ते अतिशय उग्र आंदोलन आम्ही करू.